करता परम पूज्य परमात्मा एक सेवक टिंकी नागपूर महान त्यागी बाबा जुमदेजीच्या आदेशाने आज आरंगे साहेब यांच्या निवासस्थानी खुशीनिमित्त हवन कार्य पार पडलं। त्याचबरोबर आई बाबाचे स्वागत झालं आणि एका भगवंताची चर्चा बैठकाला सुरू झाली। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित, बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेजी उपस्थित, बाबाला सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून बाबाच्या आत्मकार्याला साथ देणारी आई वाराणसी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आईला सुद्धा माझा प्रणाम। उपस्थित सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझ्या आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार। बैठक 4 तत्व 305 नियम आणि सेवकावर आलेले अनुभव याच्या आधारित असते। या मार्गात जो बी येतो तो दुःखी येतो, दुःखाशिवाय कोणी येत नाही। मी आता या 2, 4, 5, 8 दिवसातला एक छोटासा अनुभव सांगतोय। आताच 12 वर्षाचा त्याग झाला आहे आणि माझा मुलगा टीव्हीएस शोरूम मध्ये मेकॅनिकल म्हणून जात होता। तर मी या 6 महिन्याचा जो त्याग होता, 12 वर्षाचा त्याग, या त्यागामध्ये मी माझ्या मुलाला जाऊ दिलं नाही। म्हटलं मुलं आहेत ते 10 एका शिफ्ट मध्ये राहतात, कोणी पाणी पिईल तुझा, कोणी डब्बा खाईल बा, म्हणून मी त्यांना तिथं जाऊ नाही दिलं। शहर काही फरक पडणार नाही त्याला असं सांगितलं आणि माझा मुलगा गेला नाही। तर त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी एक दुसरा मुलगा भरला। त्याग संपल्यानंतर माझ्या मुलांनी फोन केलं, मी येऊन राहिलो म्हणे। तर तो म्हणे तुम्हाला नंतर सांगतो म्हणे, तुम्ही थांबून जा, मी फोन करून सांगेन म्हणे, सध्या तुम्ही नाही आल्यामुळे मी दुसरा मुलगा भरला म्हणे त्या ठिकाणी। ठीक आहे। तर झालं काय, तर माझा मुलगा म्हणतो आता मी एवढे दिवस खाली राहून का करू, आता एक ब्लँकेटची मुलगी तो काम करतात आणि त्या कामासाठी जातो। तर झालं काय की दिवाळीच्या सीजन मध्ये त्यांच्या त्या ब्लँकेट म्हणून एक आहे ती घरोघरी पार्सल सारखं करतात। त्याच्यामध्ये दिवाळीच्या 5 दिवसामध्ये, त्या 5 दिवसामध्ये जो जास्त टार्गेट बनवल त्याला सोन्याचा शिक्का प्रेझेंट म्हणजे बक्षीस मिळेल बा, असं त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये तय केलं। त्या ठिकाणी माझ्या मुलाचा पहिला नंबर आला आणि पहिला नंबर आला तर आला, त्याला जो सोन्याचा शिक्का, आता ते माहित नव्हतं त्याला बी किती ग्रामचा मिळते काय मिळते तोही मला माहित नव्हतं। तर त्याला तो अर्ध्या ग्रामचा मिळाला। अर्ध्या ग्रामचा सोन्याचा शिक्का मिळाल्यानंतर त्या शिक्क्यावरती देवीची फोटो होती। आपल्याला देवीचा नमस्कार करता येत नाही, तर त्या मुलाला काही समजलं नाही। त्या देवीची मूर्ती त्या लॉकेटवरती होती आणि एका बाजूला प्लेन होता, तर प्लेन होता त्या बाजूने त्या लॉकेटची त्यानं पप्पी घेतलं। तर पप्पी घेतल्यानंतर काय झालं का 1-2 दिवसानंतर त्याचा पोट दुखायला लागला। तर पोट दुखायला तर जेवण करायचं नाही, रात्री 11 वाजता 12 वाजता घरी यायचा, जेवण नाही करायचं। तर मी म्हटलं तू जेवण नाही करायचं, रात्री 12 1 वाजतापर्यंत राहते आणि पोट दुखते तू दवाखान्यात जात नाही, असं काय झालं? मी म्हटलं तू गलती कोणती झाली तुझी, मला तुझ्या हातात काहीतरी गलती झाली असेल तू सांग। नाही मी गलती काहीच नाही झाली। तर मग दुसऱ्या दिवशी त्याला आठवण आली, तर मला म्हणायला म्हटलं का पप्पा म्हणे ही तर गलती नसेल म्हणे। तर मी म्हणे या लॉकेटवरती एक मूर्ती आहे म्हणे, देवीची फोटो आहे आणि मी उलट्या बाजूने तिची पप्पी घेतली म्हणे। तर म्हणला ठीक आहे, पप्पी घेतला, तू गलती आहे नाही आहे ते परमेश्वराला माहित आहे, परंतु म्हणलं तू मार्गदर्शकाला फोन कर आणि त्यांचे शब्द घे। त्यावेळेस त्यांनी मार्गदर्शकाचे शब्द घेतलं आणि मार्गदर्शकानं एका तासामध्ये 3 ज्योत लावून त्याला माफी मागायला सांगितले। परमेश्वराने त्या ठिकाणी कार्य करून भगवंतानी माफ केलं। तर आपल्याला कोणत्याही देवी देवतेचा नमस्कार चमत्कार करता येत नाही, म्हणून कोणी करू नये एवढं सांगू इच्छितो। मुलाबाळाच्या हाताने गलती झाली आणि ते त्याने स्वीकारली आणि परमेश्वराने त्याला सुद्धा माफ पूर्ण केलं एवढं सांगितलं आणि या ठिकाणी एवढेच माझे मार्गदर्शन पूर्ण करतो। सर्वांना माझा नमस्कार।